केज शहरामध्ये एक ऐतिहासिक क्षण आपण पाहतोय, यासाठी की एक ऐतिहासिक स्वच्छता अभियान आज केज शहरात सुरू झाले। आज 1 मार्च 2026 सकाळी 7 ते 10 या वेळेत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रचंड मोठं अभियान या ठिकाणी राबवण्यात आले। खरोखर कौतुक करावं लागेल। एखाद्या गावचे लोक स्वयंप्रेरित या प्रतिष्ठानच्या वतीने इथे येतात आणि सकाळी 6:30च्या आत या ठिकाणी पोहोचतात आणि 7 ते 10 स्वच्छता अभियान राबवतात। केज शहरातील प्रमुख रस्त्यावर हे स्वच्छता अभियान करण्यात आलेलं आहे। खरोखर आम्ही पाहिलं, स्वतः आपण पाहाल आता आम्ही प्रत्येक ठिकाणची दृश्य आपल्याला दाखवणार आहोत। या प्रतिष्ठानचे सदस्य हे साधे नाही आहेत, हे आपापल्या ठिकाणी खूप मोठे आहेत। अनेक पदाधिकारी आहेत, नोकरीतली लोक आहेत, मोठमोठे व्यापारी आहेत। मात्र आज ते सगळं सोडून एक मानवतेची सेवा म्हणून या प्रतिष्ठानांतर्गत केज शहरात दाखल झालेले आहेत। खरोखर केजवाशांनी एक शिकवण घ्यावी, याच्यातून मोठी शिकवण। स्वतःचं शहर स्वच्छ करण्यासाठी बाहेरून लोक येतात आणि इतक्या मोठ्या निष्ठेनं स्वतः हातात झाडू घेऊन ते केजला स्वच्छ करतात। यापासून आम्हाला एक आत्मविश्वास मिळायला हरकत नाही की आम्ही आमचं शहर स्वतःसुद्धा स्वच्छ करू शकतो। आम्ही आता दृश्य दाखवणार आहोत केज शहरातील विविध भागाची। तुम्ही अचंबित व्हाल की खरोखर किती निष्ठेनं हे सगळे लोक हे सगळं काम करत आहेत। सकाळी बरोबर 7 वाजता या अभियानाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झाली आणि त्यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या सुरुवातीला। आणि त्यानंतर आता आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कळंब रोड, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी चौकापर्यंत, भवानी चौक ते धारूर रोड, त्यानंतर जुने शहर केज शहर हनुमान मंदिर या सगळ्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम अभियान सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू आहे, कानरी रोड, उमरी रोड, त्याचबरोबर न्यायालय परिसर, केज तहसील परिसर, एकही असं ठिकाण त्यांनी सोडलं नाही ज्या ठिकाणी स्वच्छता दूत पोहोचले नाही। आम्हाला एवढंच सांगायचं, बाहेरगावून असे लोक येऊन आमच्या शहरात अशा प्रकारची स्वच्छता करत असताना जी आम्हाला गरज आहे ती यापुढं आम्ही का करू शकणार नाही, एवढंच केजवाशांनी याच्यातून शिकावं, या मोहिमेचा आदर्श घ्यावा आणि भविष्यात आपल्या केजची स्वच्छता मोहीम कशी चांगली राबवता येईल याच्यासाठी प्रयत्न करावेत। चला तर पाहूयात केज शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या प्रतिष्ठानचा सुरू असलेला उपक्रम। रस्त्यावर आणि आपली बैठक ज्याच्या मार्गावर मार्गदर्शन करावी अभियानाला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था पंचायत समिती ग्रामामध्ये केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या अभियानात आता सुरुवात झाली आहे। चौकामध्ये कोणीही गर्दी करू नये। केज शहरातील एक ऐतिहासिक अभियान आपण म्हणूया आता काही वेळात सुरू होतात। ठीक 7 वाजता सकाळच्या या अभियानाला केज श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पंचायत समिती ग्रामामध्ये केलेली आहे। आपण पाहू शकतोय प्रचंड मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वच्छता दूत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जवळजवळ बीड, धाराशिव आणि लातूर व या परिसरातील अनेक या प्रतिष्ठानचे सदस्य या ठिकाणी पोहोचत आहेत। आपण बघू शकता मोठ्या संख्येनं या चौकामध्ये सदस्य आलेले आहेत। कोणीही गर्दी करू नये। पार्किंगची व्यवस्था ठिकाणाहून हे स्वच्छता दूत या प्रतिष्ठानच्या वतीनं केज शहरात पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळात म्हणजे ठीक सकाळच्या 7 वाजता या अभियानाला सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत संपूर्ण शहरातून हे अभियान राबवलं जाणार आहे। आपण बघू शकता खूप मोठ्या संख्येनं स्वच्छता दूत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी केज शहरातील प्रमुख जे मार्ग आहेत त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय, विविध भाग यामध्ये ही स्वच्छता केली जाणार आहे। केज शहरातील एक ऐतिहासिक स्वच्छता अभियान आपण म्हणूया, कारण आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही स्वच्छता अभियान राबवलं गेलेलं नाही। मात्र आज या ठिकाणी केज शहरात विविध रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते डॉक्टर थोरात यांचं हॉस्पिटल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि विविध रस्ते, इकडं विठाईपुरम आणि कानरी रोड असेल, उमरी रोड असेल, या सर्व क्षेत्रामध्ये हे अभियान
आता राबवलं जाणार आहे. आपण बघू शकता हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी सर्व सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. स्वतःचं साहित्य, स्वतःचं जेवण सगळं घेऊन ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आता काही वेळात म्हणजे बरोबर 7 वाजता या अभियानाला सुरुवात होत आहे. की आपण आपापल्या मार्गावर वाहने मार्गस्थ करावी. त्याचबरोबर ज्या मार्गावर ज्या बैठक आहे त्यांचे ग्रुप त्या मार्गावर उभे राहतील. इथं सर्वांनी गर्दी करायची नाही. तुळजाभवानी चौक ते धारूर रोड मार्ग प्रमुख त्याने तिकडे जायचंय. त्याचबरोबर आपण पाहू शकता हे सगळे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे सर्व स्वच्छता दूत वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या शहरातून सकाळी इतक्या लवकर म्हणजे 6:30 वाजताच या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व वाहनांची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि एक भव्य अभियान केज शहरामध्ये आज राबवलं जात आहे. एक ऐतिहासिक अभियान आपण म्हणूया, कारण यापूर्वी अशा प्रकारचं अभियान कधीही राबवलं गेलेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या प्रतिष्ठानच्या वतीनं एवढं मोठं अभियान हे पहिल्यांदाच आपण केज शहरात आज पाहत आहोत. स्वच्छता अभियानात सगळीकडं विशेष म्हणजे केज शहरातील सर्व प्रमुख रस्ते यामध्ये ते येत आहेत. पार्किंगसाठी भव्य अशी व्यवस्था आहे. शिवाजी महाराज पुतळ्यांच्या डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. पंचायत समिती मैदानामध्ये या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर या स्वच्छता 7 वाजता शिवाजी महाराज सुरुवात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियानाचा या शुभारंभ होणार आहे इथून आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष अभियान या क्रमांक आपण पाहू शकतो. या शुभारंभाची तयारी प्रचंड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित हे स्वच्छता अभियान आज केज शहरात राबवलं जात आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या खास अभियानाची सुरुवात होते. प्रत्येक रस्ते विभागून दिलेले आहेत. प्रत्येक रस्त्याला हे स्वच्छता दूत आता थोड्या वेळात पोहोचणार आहेत. आपण बघू शकता शेकडो हजारोंच्या संख्येनं बाहेर गावून येणं आपण बघू शकता. गाड्या स्वतःच्या करून येणं हे साधं काम नाहीये. बस गाड्या सुद्धा काहींनी आणलेल्या आहेत. हे निश्चित स्वयंप्रेरणेचं काम आहे आणि निष्ठेचं काम आहे. उभे राहायचे आहे. सर्व मान्यवरांना सर्व जे प्रतिष्ठित अतिथी आहेत यांना सर्वांना हँड ग्लोव्ह व मास्क वाटप करावं. स्वच्छतेची सर्व वाहने आपापल्या मार्गावर मार्गस्थ करा. केज शहरातली महास्वच्छता अभियान केज शहरात सुरू आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आजचं हे अभियान केज शहरामध्ये राबवलं जातं. मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वच्छता दूत पोहोचलेले आहेत. खूप मोठ्या संख्येने हे आहेत. आपण बघू शकताय की जवळजवळ काही हजारात हे लोक आलेले आहेत. 1,5-2 हजारांची संख्या कदाचित असू शकते आणि आता काही वेळामध्ये या स्वच्छता अभियानाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. सगळी निष्ठा आहे. खरं तर अशा प्रकारचं आध्यात्मिक क्षेत्रातून लोककल्याणकारी कामे झाली पाहिजेत आणि याला खूप महत्त्व देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या अभियानाला आता काही वेळात म्हणजे बरोबर 7 वाजता सुरुवात होते. मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपण वृक्ष संवर्धन या ठिकाणी केजच्या त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी माननीय अरुणभाई आमदार माननीय रमेश या ठिकाणी या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आहेत. करत आहे. प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि खास करून सर्व सदस्य जे की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. सर्वजणच या ठिकाणी स्वयंप्रेरणेने यामध्ये सहभागी होत आहेत. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आपल्या
त्याचबरोबर स्वच्छता विभाग प्रमुख सन्मान्य श्री रमाकांतजी सोनकांबळे साहेब, सन्मान्य त्यांचे स्वागत श्री गोपाळ सुतार यांनी करावं मी अशी त्यांना विनंती करतो. सन्मान्य रमेशरावजी आडसकर साहेब यांचे प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत विनंती करतो की सन्मान्य नगराध्यक्ष सीता बनकर मॅडम यांचे तुम्ही स्वागत करावे. वृक्षाचा रोपटे घेऊन या ठिकाणी मान्यवरांचे स्वागत करण्यात येत आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीचे सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य आजीजी ढोपे साहेब, आजीजी ढोपे साहेबांचे या ठिकाणी मी जोडून विनंती करतो की तुम्ही स्वागत करावं. वाहतुकीला अडथळा होणार नाही. आपल्या सदस्यांनी थोडस गाड्या पास करा. त्याचबरोबर सन्मान्य अरुणभाई इनामदार तरुण तडफदार कार्यकर्ते सन्मान्य अरुणभाई इनामदार साहेब यांच्या सुद्धा प्रतिष्ठानच्या वडील साहेब शेटेलो कांबळे साहेबांच्या या ठिकाणी पुष्परोपण येऊन नगरसेवक सन्मान या ठिकाणी प्रतिष्ठानच्या साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसाकरं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं आपण पाहतात केज शहरामध्ये भव्य असं हे स्वच्छता अभियान सुरू होत आहे. याचा खास उद्घाटन सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पार पडत आहे. आणि हे बघू शकता प्रत्येक मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शिक्षक कॉलनीकडे जाणारे हे सदस्य असणार आहेत, जे की या परिसरातील स्वच्छता करणार आहेत. एकूणच अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या स्वच्छता अभियानात आपल्याला पाहायला मिळतंय. हातात घ्या आणि एक औपचारिक सुरुवात घ्या सर गावावर पुढे सुरुवात साहेब करायची आहे. या ठिकाणी स्वच्छता अभियानात सुरुवात झालेली आहे. सर्व मान्यवरांचा हात आहे. औपचारिक उद्घाटन आपल्या खेड शहरामध्ये या ठिकाणी ऐतिहासिक भव्य स्वच्छता अभियान या ठिकाणी सुरू झालेले आहे. सर्व मार्ग प्रमुखांना विनंती आहे की आपापल्या मार्गावरील स्वच्छता अभियानाला सुरुवात करा. सर्व मान्यवरांना सोलापूर बैठक माझ्या आसपास चौकात जेवढे रूट आहे सर्व रूटवर आता स्वच्छतेची सुरुवात करा. सर्व मार्ग प्रमुखांना विनंती आहे. आपण बघू शकता उमरी रोडकडे जाणारा हा रस्ता आहे. या उमरी रोडलाही ही स्वच्छता अभियान या ठिकाणी होणार आहे. खास करून हे अभियान आपण बघू शकताय उमरी रोड हा स्वच्छ करण्यासाठी हे सर्व दूत आता निघत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आता उमरी रस्ता आपण बघू शकतोय. या बाजूनं हे सर्व मान्यवर या ठिकाणी जात आहेत. अतिशय निष्ठा आणि असं नाही की फक्त आपण पाहू शकतोय रोजा मोहल्ला रस्त्यानं देखील हे पथक एक जात आहे, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हे स्वच्छता करणार आहे. आपण पाहतात स्वच्छता अभियानाला केज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण शहरभर हे अभियान राबवण्यात येणार आहे. धाराशिव बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरुवात झालेली आहे आणि आता केजच्या वेगवेगळ्या भागामध्ये हे स्वच्छता दूत आपलं काम करणार आहेत, स्वच्छता करणार आहेत. आपण आपल्या घराची स्वच्छता करू शकत नाही, मात्र बाहेर गावून येऊन आपण बघू शकता किती मोठे कचऱ्याचे ढीग आहे तिथं आणि हे सगळे स्वच्छ करण्याचं काम आता हे सदस्य करणार आहेत. एक निष्ठा आहे, प्रत्येक व्यक्ती आपापल्या निष्ठेनं काम करतो आहे, हे चित्र या ठिकाणी दिसते आपल्याला.
आपण बघू शकतो ही सगळी घाण जी आहे केज शहरात विविध ठिकाणी हे सगळं कचरा या ठिकाणी काढण्याचं काम ही स्वच्छता दूत करत आहेत. आपण बघू शकता अशा प्रकारचे ढीग जिथं जिथं पडलेले आहेत ते सगळे ढीग काढण्याचं काम हे स्वच्छता दूत करत आहेत. हा रस्ता आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आता विठाईपुरमकडं हे सगळे जाणार आहेत. प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी आहे. विशेष म्हणजे आमच्या रस्ता दुभाजकामध्ये जो प्रचंड मोठा कचरा होता आता ते स्वच्छ होत आहेत. खूप दिवसापासून मागणी होती रस्ता दुभाजकाच्या मध्ये असणारा जो कचरा आहे तो काढण्याची, मात्र तो काढला गेला नव्हता. आज मात्र हे काम होत आहे. बाहेरगावच्या या सर्व स्वच्छता दूताकडून केजची ही स्वच्छता मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जाते. काही जण केज तहसील कार्यालयाकडे हजारोंच्या संख्येनं म्हणूया आपण हे सगळे स्वच्छता दूत केज शहरात पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकता ही निष्ठा नक्कीच महत्त्वाची आहे. एखाद्या देशात एखाद्या राज्यामध्ये अशा प्रकारचं काम जर प्रतिष्ठानच्या लोकांच्या वतीनं केलं जात असेल आणि तेही आध्यात्मिक प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जात असेल तर ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आपण पाहू शकताय केज तहसील कार्यालयाचा हा परिसर आहे जे स्वच्छ होतोय. सर्व शासकीय कार्यालयसुद्धा ते या ठिकाणी पूर्ण करणार आहेत आणि आपण पाहू शकता हे तहसीलचं कार्यालय आहे ज्या ठिकाणी हे सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं या ठिकाणी स्वच्छतेसाठी आलेले आहेत आणि आता हे केज तहसील कार्यालय जे आहे ते स्वच्छ करत आहेत. केज तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण पाहू शकतो हे स्वच्छता अभियान पोहोचलेलं आहे. तसं वेगवेगळ्या भागात एकाच वेळी सगळीकडं ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. केज शहरात हजारोंच्या संख्येनं आलेले हे स्वच्छता दूत हे सदस्य डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे सदस्य आहेत जे हे काम आज या ठिकाणी करत आहेत. पंचायत समिती केज या कार्यालयाचं प्रांगण या कार्यालयाचा परिसर देखील या ठिकाणी स्वच्छ केला जातोय. प्रमुख रस्ते किती मोठं अभियान आहे आपण याची कल्पना करू शकता. आपण पाहू शकता हे रस्ते आमचे किती दिवसापासून अशा प्रकारचे अतिशय माती पडलेली होती. मागणी बी होत होती पण ना शासकीय कार्यालयाने केलं हे. मात्र आज हेच काम हे स्वयंप्रेरित होऊन बाहेरगावचे स्वच्छता दूत करत आहेत. याचं कौतुकच केलं पाहिजे आणि केज शहरातील नागरिकांनी याच्यापासून काही घेतली पाहिजे. आमची स्वच्छता आम्ही केली पाहिजे. बाहेरगावून हे लोक साधे नाही आहेत, अनेक श्रीमंत घरचे लोक आहेत. हे लक्षात असू देऊया हे काही असं सहज लोक नाही आहेत. मात्र केवळ सामाजिक जाणीव ठेवून आज या कामामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या शहरातून आलेले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नाही, सकाळी 6:30 वाजता केज शहरात पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकतोय स्वच्छ परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पूर्णतः या ठिकाणी स्वच्छ केलं गेलंय आणि आता राहिलेल्या भागातही हे अभियान जात आहे. किमान यापुढे केजवासियांनी अशा प्रकारचा कचरा टाकताना काळजी घ्यायला पाहिजे, कारण बाहेरगावचे लोक येऊन आम्हाला स्वच्छता करून देत असतील. आपण बघू शकताय हा तहसील कार्यालयाचा मागच्या कंपाऊंड वॉलचा परिसर आहे. कळंब रोडकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणची स्वच्छता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. आपण हे उंबरी रोडला असलेला स्वच्छता अभियान पाहू शकतो. उंबरी रोड जो की एक महत्त्वाचा रोड आहे केज शहरातील, या रस्त्यालाही या ठिकाणी स्वच्छता अभियान सुरू आहे. उंबरी रोडच्या लगत आपण बघू शकतो पंचायत समिती मैदानाचा हा परिसर आहे.
आणि पंचायत समितीच्या मैदानाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे स्वच्छता अभियान सुरू आहे. केज शहरातील एक प्रमुख रस्ता आहे उमरी रोड. या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता दूत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो हे पंचायत समितीचं ग्राउंड ज्या ठिकाणी ह्या स्वच्छता अभियानाला या ठिकाणी सुरुवात आहे. केज शहरात सर्वच रस्त्यावर हे सुरू आहे एकाच वेळी सगळीकडं, म्हणजे हजारोंच्या संख्येनं आलेलं हे स्वच्छता दूत वेगवेगळ्या ठिकाणी आपली स्वच्छता या ठिकाणी करत आहेत. केज शहरातील उमरी रस्ता जो एक प्रमुख रस्ता बनलेला आहे, या रस्त्याच्या दोन्ही बाजूनं आणि परिसरात हे अभियान सध्या सुरू आहे. प्रत्येक या ठिकाणी स्वच्छता दूत आपल्या कामामध्ये व्यस्त आहे. खरं तर केजच्या नागरिकांनी हे विचार करायला पाहिजे की बाहेर गावून लोक येऊन आपली स्वच्छता करतायत, तर आपण यापुढे किमान कुठला कचरा पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. हां हो नाही, आपल्या इकडं नसतं एवढं हे. हो हो कोणत्या कुठून आलात तुम्ही? अच्छा बरं. तुम्ही कुठून आलात? आम्ही देवशिंगा तुळजापूर तालुका. बघा आपण पाहू शकतोय दूर दूरून हे स्वच्छता दूत खरं तर प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आलेले आहेत आणि चिमुकले सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. ही निष्ठा आत्तापासून यांच्या आयुष्यामध्ये समाजाप्रती वाढते आहे. नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे आणि केजवासीने लक्षात ठेवावं की आपल्या स्वतःच्या गावात ही सगळी मंडळी दूरदूरच्या ठिकाणाहून येऊन एवढी मोठी स्वच्छता करत असताना आपण भविष्यात आपल्या स्वच्छतेबद्दल जागृत राहिलं पाहिजे. विशेष म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत, वेगवेगळ्या परिसरातून आलेले आहेत आणि केज शहरातील अगदी नाल्यासहित सगळी स्वच्छता ते आज या ठिकाणी करत आहेत. आपण पाहू शकतो नाल्या तुंबलेल्या आहेत अनेक ठिकाणी. हा उंबरी रोड आहे, या ठिकाणची स्वच्छता सुरू आहे. सगळं साहित्य त्यांनी स्वतःचं आणलेलं आहे. विशेष म्हणजे पूर्ण साहित्य स्वतःचं आणलेलं आहे. प्रतिष्ठाननं हँडग्लोव्ज आणि मास्क पुरवले आहेत. बाकी साहित्य सगळं प्रतिष्ठाननं आणि या लोकांनी व्यक्तिगत स्वतःचं आणलेलं आहे. आपण हे कानेरी रोड परिसरामध्ये, कानेरी रोड जो मुख्य रोड आहे शहराचा, त्या ठिकाणीही
हे अभियान आता सुरू आहे। यावेळी आपण बघू शकतो काणे रोडला हे सदस्य काही आलेले आहेत। खरं तर हे सगळे ज्या त्या विभागात काम करत आहेत, एकाच वेळी सगळीकडे सुरू आहे। म्हणजे संख्याच एवढी मोठी आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं अभियान सुरू आहे। खरं तर मी मगा म्हटल्याप्रमाणे कोणत्याही शहरानं आपल्या स्वच्छतेबद्दल जागरूक असलं पाहिजे। बाहेर गावून एवढ्या निष्ठेनं लोक इथं येतात आणि आपली स्वच्छता करून जातात, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे। आयुष्यात याचा विचार होणं खूप गरजेचं आहे, कारण हे सगळे बाहेर गावून आणि विशेष म्हणजे सगळे आपापल्या परीनं वेगवेगळ्या पदावर काम करणारे लोक आहेत हे। आणि आज या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत हे या ठिकाणी स्वच्छता करत आहेत। आपण त्यांचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या अभियानात सहभागी होऊन स्वतः ते आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं नक्की या ठिकाणी कौतुकच आहे। काणे रोड आपण बघू शकतो, हे अतिशय महत्त्वाचा रोड आहे आणि या काणे रोडला हे सगळं सध्या सुरू आहे प्रतिष्ठानच्या वतीनं। आपण बघू शकतोय हे सगळे लोक आहेत। कुठून आलेले आहेत तुम्ही? मुरुम हा, मुरुम मुरुड, मुरुम मुरुम तालुका उमरगा. बरं, उमरगा। आपण बघू शकतोय धाराशिव जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून बीड जिल्हा आहे, त्याचबरोबर लातूर आहे, या परिसरातून हे लोक आलेले आहेत। किती मोठ्या संख्येने आलेले बघू शकताय आपण। ही सगळी स्वच्छता सुरू आहे। काणे रोडला हे अभियान काम करत आहे आणि काणे रोडची स्वच्छता या ठिकाणी सुरू आहे। प्रत्येकजण आपापल्या कामात आहे। नाल्या काढण्याचं सुद्धा काम सुरू आहे। आपण बघू शकता नाल्या सुद्धा काढल्या जात आहेत। एकूणच या प्रतिष्ठानच्या वतीनं आज एक महास्वच्छता अभियान केज शहरात राबवलं जात आहे। आध्यात्मिक क्षेत्रात काम करताना काही प्रतिष्ठानं अशा प्रकारचं सामाजिक कामं करतात। स्वच्छता अभियान या प्रतिष्ठानची इतरही बरीचशी कामं सांगितली जातात। स्वच्छता अभियान असेल किंवा वृक्षारोपण असेल, वृक्ष संगोपन असेल, या काही बाबतीत हे काम करत आहे। मुलांच्या बाबतीतही मुलांना शैक्षणिक क्षेत्रातही मोठं काम या प्रतिष्ठानचं आहे। एकूणच या प्रतिष्ठानचं हे काम समाज उपयोगी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। अध्यात्मात अनेक प्रतिष्ठानं काम करतात, मात्र त्यांचं कार्य सीमित आहे। मात्र अध्यात्माचा आधार घेऊन जनकल्याण काम करणं हे खूप गरजेचं आहे। अध्यात्माच्या आधाराखाली ही सगळी कामं होणं खूप गरजेचं आहे। पाहू शकतो आता धारूर रोड जो केज शहरातील एक प्रमुख रस्ता आहे, या ठिकाणी या प्रतिष्ठानचं अभियान सुरू आहे। धारूर रोडला आपण बघू शकतोय काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला जो कचरा पडलेला आहे आणि घाण आहे, हे सगळी स्वच्छ करण्याचं काम हे प्रतिष्ठानच्या वतीनं आता सुरू आहे। एकूणच कुठून आलात आपण सगळे? सावरगाव। कुठं आलं? तुळजापूर। आपण बघू शकतो धाराशिव जिल्ह्यातील हे सगळे लांब लांबून आलेले स्वच्छता दूत आहेत आणि त्यांनी आज केज शहरामध्ये हे महाअभियानासाठी आपली हजेरी लावलेली आहे। धारूर रोड एक महत्त्वाचा रोड आहे आणि आपण बघू शकतोय, खरं तर मी आता नेहमी म्हणतोय की केज शहरातील जनतेनं हे आता यापुढं थोडंसं आपल्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहणं गरजेचं आहे। बाहेरून येऊन लोकांनी आपली स्वच्छता करावी, तेही कुठले तरी, ते काही कर्मचारी नाही आहेत, ते काही एक नागरिक आहेत आणि एक आपली सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतलेला आहे। अशावेळी आमचंही काम आहे की आम्ही किमान आपले शहर स्वच्छ ठेवले पाहिजे। यासाठी खरं तर आदर्श घ्यायला हरकत नाही। हे लोक बाहेरून येऊन कोणासाठी तरी काम करू शकतात। आपण बघू शकता ही सगळी माती, खरं तर ही त्या रस्ता विभागाचं काम आहे। अशा प्रकारची माती जी आहे रस्त्याच्या कडेला हे काढणं आणि स्वच्छ करणं, परंतु या सहकार्याने आपण बघू शकतोय या मातीचा त्रास जेव्हा वाहनं जातात तेव्हा डोळ्यात धूळ जाते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचं काम, स्वच्छता करण्याचं काम आज या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू आहे। रस्त्याच्या कडेची ही धूळ जी आहे आपण बघू शकता यांनी साफ करून घेतलेली आता बऱ्यापैकी। खच आणि ढीग साचलेले असतात, त्यामुळं वाहनांना नीट पुढे जाता येत नाही आणि हे काम आता आज या स्वच्छता दूतांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। माझ्यासोबत या ठिकाणी केजचे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर हनुमंत सौदागर आहेत।
या अभियानात सहभागी आम्ही सगळे आहोत. काय सांगाल की बाहेर गावून येऊन कुणी नागरिकांनी एका प्रतिष्ठानच्या अंतर्गत ही सेवा करणं आणि केजला स्वच्छ करणं हे इथल्या नागरिकांसाठी काय संदेश देणार आहे असं वाटतं? निश्चितच गाडगेबाबांनी जे ती परंपरा सुरुवात केली की दिवसभर गावामध्ये जाऊन घाण साफ करणे आणि रात्री लोकांच्या डोक्यातल्या अंधश्रद्धेची घाण दूर करणे. अगदी डॉक्टर धर्माधिकारी यांच्या या सर्व टीमने एक केजकरांसाठी उत्तम असा संदेश आहे की आपली घाण आपण स्वतः साफ केली पाहिजे. आणि या केजकरांनी अशा अभियानामध्ये स्वतः होण्यामध्ये सहभागी व्हायला अतिशय उत्स्फूर्तपणे ही सगळी मंडळी घाण साफसफाई करतात, स्वच्छता करतायत. तर केजकरांसाठी एक आदर्शवत हा भाग आहे आणि केजकरांनी स्वतःहून यामध्ये सहभागी व्हायला हवं असं मला वाटतं. विशेष करून या धर्माधिकारी सर्व यांच्या टीमचं, डॉक्टर धर्माधिकारी सर्व यांच्या टीमचं मनापासून खूप खूप नक्की अभिनंदन आहे. कारण अध्यात्माचा खऱ्या हातामध्ये घेऊन येस अध्यात्माचा आधार घेऊन जर एवढं मोठी स्वच्छता होत असेल, लोककल्याण कामं होत असतील तर अशा प्रतिष्ठानचं कौतुकच व्हायला पाहिजे. नक्की आपण म्हणालात ते बरोबर आहे, कारण शेवटी समाज कल्याण हे प्रत्येक याचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आपण बघू शकता मंगळवारपेठमध्ये देखील एकाच वेळी हे अभियान सुरू आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं संपूर्ण शहरात एकाच वेळी सकाळी 7 ते 10 या वेळात ही स्वच्छता अभियान सुरू आहे. आपण बघू शकता हा रस्ता मंगळवारपेठ शहराचा अगदी आंतरिक मुख्य भाग आपण म्हणूया. या रस्त्यावर देखील प्रतिष्ठानच्या वतीनं हा महास्वच्छता अभियान या ठिकाणी सुरू आहे. आपण बघू शकताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते मंगळवारपेठ कॉर्नरपर्यंत हे स्वच्छता केली जाणार आहे. आणि यासाठी सर कुठून आलात आपण? धाराशिव. आपण बघू शकतो धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे स्वच्छता दूत तिथून आलेले आपल्याला दिसत आहेत. विशेष म्हणजे सगळं स्वतःचं साहित्य घेऊन ते आलेले आहेत. प्रतिष्ठान जे काही प्रतिष्ठानच्या वतीनं हँड ग्लोव्ज असतील किंवा मास्क हे साहित्य दिलेलं आहे, मात्र स्वच्छतेचं साहित्य हे स्वतः घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघू शकताय मंगळवारपेठ एक आमचा महत्त्वाचा रस्ता आहे. या ठिकाणची स्वच्छता या स्वच्छता दूतांच्याकडून केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातून जास्त करून या ठिकाणी आपल्याला हे स्वच्छता दूत या ठिकाणी आलेले दिसत आहेत. पुन्हा आम्ही एकच सांगतोय की केज शहरातील जनतेनं हे याच्यातून काही आदर्श घ्यायला हवा आहे की आमची स्वच्छता आम्ही केली पाहिजे कधीतरी, वर्षातून एकदा तरी किमान. जर बाहेर गावून येऊन लोक केवळ सामाजिक भावनेतून एवढी स्वच्छता करत असतील तर आम्ही सुद्धा कधीतरी अशा प्रकारची स्वच्छता करण्यासाठी कुठलीही लाज न बाळगता आपल्या गावाची, जशी घराची स्वच्छता आपण करतो, घर महत्त्वाचं समजतो, तसं गाव सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि अशी स्वच्छता करायला काहीच हरकत नाही. फक्त इथं भाव पाहिजे, जाणीव पाहिजे आणि करण्याची क्षमता पाहिजे. हे जर झालं तर नक्की हे सगळं शक्य होऊ शकतं. गाडी येते काय करा इथं पोचू द्या. आपण पाहू शकतोय कॉर्नर रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक याच्यामध्ये ही मोहीम जोरात सुरू आहे. स्वच्छता अभियान केज शहरात एक ऐतिहासिक स्वच्छता अभियान आपण म्हणूया, कारण आत्तापर्यंत अशा प्रकारचं एक सामुदायिक लोकसहभागाचं स्वच्छता अभियान कधी पाहायला मिळालेलं नव्हतं. या ठिकाणी माझ्याबरोबर पुन्हा एकदा हे आपण बघू शकतोय आपल्या केजचे ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माननीय प्राचार्य डॉक्टर हनुमंत सौदागर हे आहेत. आपण त्यांच्याशी सर एकाच वेळी संपूर्ण शहरात सुरू आहे अभियान. म्हणजे असं नाही की कोणून जाणार तिकडे जाणार असं नाही आहे. आता तुम्ही कानर रोडला गेलात तरी तिथं आहे, इकडं आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आहे, दारू रोडला आहे. तर काय सांगाल, इतकी निष्ठा, इतके लोक एकत्र येणं. 6:30ला मी इथं आलो होतो, 6:30च्या अगोदर सगळे लोक इथं आलेले आहेत. तर काय सांगाल याबद्दल की अध्यात्म ठीक आहे, अध्यात्म अनेक संस्था काम करतात, अनेक प्रतिष्ठान आहेत, परंतु लोकोपयोगी जिथं लोकांना त्याचा फायदा होणार आहे, जिथं लोक कल्याण होणार आहे, अशा अभियान राबवण्याबद्दल पुन्हा एकदा काय सांगाल आपण? निश्चितच सर, मी म्हटल्याप्रमाणे
की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी ज्या पद्धतीने काम केलं, प्रतिष्ठित कार्य केलं, डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जे या अध्यात्माचा माध्यमातून एकत्रित येऊन उत्कृष्ट अशा पद्धतीचं सुंदर काम चाललंय आणि फक्त दिखाव्यापुरतं नाही तर या सगळी माणसं अतिशय दिसते ना आपापल्या याच्यात. येस हो हो हो. हातामध्ये खराटा आणि अगदी कुठलाही कचराही कुठलीही लज्जा तमा न बाळगता हो, हो, हो. ही माणसं अगदी नालीच्या साफसफाईपासून कडेपर्यंत पूर्ण घाण साफ करतायत. हो. मला वाटतं अशा माणसांसाठी काय म्हणावं तर निश्चितच सेलवता यावं. हे बघा, स्वच्छ गाव सुंदर गाव असा फलक बी यांच्या हातात आहे. माणसं ही प्रेरणा देत आहेत. या प्रतिष्ठानचं डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठान म्हणजे अध्यात्माच्या बरोबरच समाज हिताचं उत्कृष्ट काम करणारं प्रतिष्ठान असं म्हणता येईल. त्यासाठी केजकरांच्या वतीने विशेष त्यांचं धन्यवाद. आणि मला असं नक्की वाटतं नक्की नक्कीच की सर. आपण स्वतः याच्यामध्ये सहभागी मित्र झालेलो आहे. हो हो जेवढं जमेल तेवढं आपण घाण यामध्ये साफ करायला मदत करायला हवी. नक्कीच. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आपल्या केजकरांसाठी ही कायमची लोक चळवळ व्हायला हवी. हा. केजकरांनी वारून अधूनमधून अशी चळवळ उभा जर आपण इथं बघूया सर, हे बघा कशा प्रकारे निष्ठेनं बघा हे किती कचरा साठलेला होता. म्हणजे आमच्या इथं किती कमी आहे, म्हणजे काही असो ते, पण हे सगळं साठलेला कचरा बाहेर काढण्याचं काम हे स्वच्छता दूत करत आहेत. हे केजवासियांसाठी खरं तर जितकं एक मी म्हणेन की ठीक आहे आजपर्यंत आपण नाही करू शकलो असेल, पण यापुढे तरी किमान आम्ही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. याच्यासाठी ही शिकवणूक आहे असं म्हणायला किंवा एक आदर्श आहे असं म्हणूया. आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते काणेर रोडपर्यंत ही मोहीम इथं सुरू आहे. एकाच वेळी सगळीकडे ही मोहीम सुरू आहे. महिला सुद्धा सहभागी आहेत त्याच्यामध्ये. विशेष म्हणजे काही भागामध्ये हा कानडी चौक आहे आपल्याला माहिती, या ठिकाणी हे अभियान सुरू आहे. आम्ही मुद्दाम हे यासाठी की केजवासियांनाही कळावं की आपण कशा प्रकारे भविष्यामध्ये आपली स्वच्छता केली पाहिजे, याच्यासाठी आदर्श म्हणून आपण हे घ्यायला हवे. आपण हे पाहू शकता केजरी नदीच्या किनारी हे पथक पोहोचलेलं आहे. केजरी नदीचा परिसर अगदी पूर्णपणे गाड्या आणि स्वतःही ते स्वच्छ करत आहेत. आपण बघू शकताय कशा प्रकारे स्वच्छता अभियान नावाला नाही आहे, हे केवळ करायचं म्हणून नाही आहे, तर पूर्ण निष्ठा आहे त्याच्यात. हेच शिकावं लागेल केजवासियांना याच्यातून की आपल्या घराची स्वच्छता जशी आम्ही करतोय तसं विशेष म्हणजे एक कोणी साधे लोक नाही आहेत. हे आपापल्या ठिकाणी आपापल्या घरी मोठे व्यापारी आहेत, कोणी पदाधिकारी आहेत, नोकरीला आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत. ते जर एवढं काम करत असतील आपल्यासाठी तर निश्चित आम्हालाही कुठेतरी याची जाणीव ठेवावी लागेल. आपण बघू शकताय अगदी केज शहरातील हा तो परिसर आहे जो जुना केजरी नदीचा परिसर आपण म्हणून ओळखतो. तर या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक स्वच्छता दूत म्हणूया आपण हे आलेले आहेत आणि ते हे काम करतायत. कारण हा केजरी नदीचा परिसर आहे जो किनारा आहे तो स्वच्छता मोहीम या ठिकाणी सुरू आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे सर्व स्वच्छता दूत आहेत. आपापल्या गावावरून सकाळी 6:30च्या अगोदर इथं पोहोचून इतक्या मोठ्या प्रमाणात ही स्वच्छता केजची केली जाते. केजच्या इतिहासातील हे एक पहिलं स्वच्छता अभियान असेल जे की एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवलं जातं आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यात निष्ठा आहे.
आपण बघितलं सकाळपासून मी आपल्याला वेगवेगळ्या परिसरात ही स्वच्छता कशी सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथंही आता आपण बघू शकता हे अभियान या ठिकाणी आमचे भाऊसाहेब गुंड हेही नगरसेवक या अभियानात सहभागी आहेत. एकूणच या परिसरामध्ये केजरी नदीचा परिसर सध्या स्वच्छ होतोय. आपण बघू शकता हे अंदूर मला वाटतं अंदूर जास्त करून आपण बघू शकता की धाराशिव जिल्ह्यातले हे स्वच्छता दूत किंवा सदस्य या प्रतिष्ठानचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकतोय केजच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व स्वच्छता दूत केज शहरात सकाळी 6च्या अगोदर पोहोचलेले आहेत आणि हे अभियान पूर्णपणे केजच्या प्रमुख रस्त्यावर जेवढे रस्ते आहेत मुख्य महामार्गावर तर आहेच, पण या व्यतिरिक्त इतरही ठिकाणी झाडू घेऊन प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला पोहोचलेले दिसत आहेत. खरं तर केज शहरातील नागरिकांनी एक याच्यातून शिकायला पाहिजे. बाहेरून लोक इतक्या सकाळी 6:30च्या अगोदर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि 6 ते 10 अशी मोहीम ते या ठिकाणी पार पाडत आहेत. तर आपण नक्कीच केज शहरात आपणही आपल्या शहराची स्वच्छता करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवायला हवेत. आपण पाहू शकता केज बस स्थानकातही या स्वच्छते मोहिमेला सुरुवात आहे. केज बस स्थानक हा एक प्रमुख ठिकाण आहे नागरिकांचं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो हे सगळे स्वच्छता दूत सकाळपासून वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी केज शहरात सगळीकडं हे अभियान सुरू आहे. बस स्थानकाचा परिसर अतिशय जो बऱ्याच वेळे घाणीचे ढीग होते या ठिकाणी कचऱ्याचे ढीग होते ते आता आपण बघू शकताय की पूर्णपणे त्यांनी काढून या ठिकाणी हा परिसर स्वच्छ केलेला आहे. कारण इथं प्रवासी मोठ्या संख्येने येतात आणि त्यामुळे हा परिसर स्वच्छ असणं खूप गरजेचं होतं. खरं तर त्या यंत्रणांनी हे करायला पाहिजे, परंतु आज केजवासियांसाठी एक हे बघण्यासारखं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सर्व स्वच्छता दूत वेगवेगळ्या ठिकाणाहून हजारोंच्या संख्येनं केज शहरात दाखल झालेले आहेत आणि ते केजची ही सगळी स्वच्छता मोहीम पूर्ण करत आहेत. आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी हे पोहोचलेले आहेत. आपण बघू शकताय बस स्थानक परिसर सुद्धा त्यांच्याकडून स्वच्छ केला जातोय. विशेष म्हणजे मी मगाच म्हटलं तुम्हाला हे सगळे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत. आपण बघू शकता केज बस स्थानकात ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. आजपर्यंत आमचा रस्ता दुभाजक जे आहे परिसर रस्ता दुभाजकाचा परिसर नेहमीच आपण बघू शकता धुळीनं पूर्णपणे आणि घाणीनं कचऱ्यानं व्याप्त झाला होता. मात्र आज पहिल्यांदा या अभियानाच्या माध्यमातून हे प्रतिष्ठान हा सगळा कचरा उचलून टाकतंय. ढीग जे होते रस्ता दुभाजकाच्या मध्ये आपण बघू शकता हा परिसर आता स्वच्छ झालाय. हे कचरा आता एकत्र केला आणि हा कचरा आता उचलला जाणार आहे. अशा प्रकारे खरोखर यावेळेस केज शहरातील एक ऐतिहासिक असं अभियान आपण म्हणूया जे या ठिकाणी सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रतिष्ठानकडून आपण बघू शकता नाली काढण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. केज शहरामध्ये अगदी JCB वापरून जिथं नाल्या तुंबलेल्या आहेत त्या पूर्ण काढण्याचाही या ठिकाणी या प्रतिष्ठानच्याकडून प्रयत्न केला गेलेला आहे. आपण बघू शकता ट्रॅक्टर सगळे या कचऱ्याच्या आणि घाणीच्या ढिगानं भरलेले आहेत आणि ते या ठिकाणाहून उचलण्याचाही प्रयत्न ते करत आहेत. असे कचऱ्याचे ढीग उचलले गेलेत बघू शकता. तेव्हा कुठं स्वच्छता होत असते. केवळ नावाला स्वच्छता अभियान कधी शक्य नसतं. त्यासाठी अशा प्रकारचा त्याग लागतो, डिव्होशन लागतं, निष्ठा लागते कामाप्रती. तेव्हाच ते काम पूर्ण होऊ शकतं. आपण पाहू शकतो रस्त्याच्या महामार्गाच्या रस्ता दुभाजकाच्या बाजूनं जो धूळ पडलेली होती, धुळीचे खच
जे की येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रवास करताना खूप धुळ्यात जाते आहे. हे सगळी धूळ साफ करण्याचं उचलण्याचं कामसुद्धा या आजच्या स्वच्छता अभियानात केलं जात आहे. हो, आपण बघू शकतोय, पाहत आहात आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे स्वच्छता अभियान केज शहरातून राबवलं जात आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे हे सर्व स्वच्छता दूत आहेत आणि त्यांच्या वतीनं हे सर्व केलं जात आहे. केज शहरात अनेक ठिकाणी अतिशय कचऱ्याचे ढीग पडलेले होते, मात्र ते उचलण्याचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. मगाच मी आपल्याला दाखवलं, हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कळंबकडं जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडेनं हे साचलेली धूळ या ठिकाणी हे सदस्य पूर्णपणे उचलून घेत आहेत. नाल्या आपण बघू शकताय, तुंबली होती नाली, तर बघू शकताय ही नाली, तुंबलेली नाली काढण्याचं काम या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जातं. हे काम महत्त्वाचं आहे, कारण केवळ स्वच्छता अभियान नावाला करण्यात काही अर्थ नसतो, मात्र इथं आपण बघता निष्ठा आहे, त्याग आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून सकाळी आपापल्या जिल्ह्यातून येणं, जवळचं गाव नाही आहे, जिल्ह्यातून लांबून येणं, त्यासाठी त्यांना कदाचित पहाटे 2-3ला उठावं लागलं असेल आणि आज केज शहरात येऊन ते हे एवढा मोठा अभियान या ठिकाणी पूर्ण करत आहेत. ही आहे खरी मानवी जीवनाची, हा एक धर्म. जर कुणाला धर्म म्हणायचं असेल तर आपण याला म्हणूया, हा आहे धर्म खरा. हा केज तहसीलच्या मागच्या साईडचा कळंब रोडचा परिसर आहे, जो की या ठिकाणी स्वच्छ केला जातोय. आम्ही आपल्याला मुद्दाम या अभियानाची सगळी दृश्य दाखवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नशील आहोत, कारण आम्हाला हे दाखवायचं आहे की हे केवळ वर काम नाही, हे केवळ निष्ठेतून केलेलं काम आहे. प्रत्येक व्यक्ती आपण बघू शकताय त्या कामासाठी या ठिकाणी पूर्ण स्वतःला झोकून दिलेलं आहे. ही बी माणसंच आहेत. जर आम्ही असं करू शकतोय, आम्हालाही केलं पाहिजे. कळंब रोडच्या पुढच्या भागातही आपण ही साफसफाई होताना दिसते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी. त्या खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा रस्ता आहे समोर, आणि त्या कमानीच्या समोरही या प्रकारचं अभियान हे सुरू आहे. जिथं काही कचरा घाण दिसते त्या ठिकाणी हे अभियान काम करताना आपल्याला दिसतंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आतही आपण बघितलं तर आतल्या बाजूतही या ठिकाणी हा स्वच्छतेचा या ठिकाणी पूर्ण उपक्रम सुरू आहे. समोर कृषी उत्पन्न बाजार समितीची आपण पाहत आहात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय केज या परिसरात ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. खरं तर या परिसरात रस्त्याच्या कडेने मोठी झाडं होती, जी की उपद्रवी काही झाडं म्हणूया आपण, जी की उपयोगाची होती, काटेरी झुडपं, तेही या ठिकाणी साफ करण्यात आलेली आहेत. आणि न्यायालयाचा परिसरही मध्ये जर आपण गेलो तर पूर्णपणे चांगल्या प्रकारे बरं ठीक आहे. आपण बघू शकतो न्यायालय परिसरही अतिशय सुंदर साफ केलेला आहे. न्यायालय परिसरातही हे सगळे स्वच्छता दूत पोहोचलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतो केजच्या न्यायालय परिसरात ही स्वच्छता मोहीम सुरू आहे. सर ठीक आहे. या ठिकाणी हे स्वच्छता दूत पूर्णपणे अतिशय निष्ठेनं या परिसरात काम करून सगळी स्वच्छता करतायत. फोटो काढायची आज्ञा नाही. आपली काय कुठं